म्हणून काय सांगितलं, हे साधे ऐसे जे आगाध जेथ वेडावती वेद तेथ अल्पमी मतिमंद काय होईल. आणि म्हणून हे काय आत्मा काय साधा आहे का? ही साधी गोष्ट नाही. आणि म्हणून ज्याला आपण म्हणतो आत्मसुखाची या गोड्या, हे आत्मसुख प्राप्त झालं, आत्मा प्राप्त झाला, आत्मज्ञान झालं, हे काय होतं? किती आश्चर्य आहे पहा, की जेव्हा आत्मज्ञान होतं तेव्हा काहीही शिल्लक राहत नाही. जगाचं काय आहे, काही सुद्धा जगाचं शिल्लक राहत नाही. किती मोठं आश्चर्य. दुःख राहत नाही जेव्हा ज्ञान प्राप्त होतं, तेव्हा मी शिल्लक राहत नाही, तू शिल्लक राहत नाही, चंद्र सूर्य शिल्लक राहत नाही, नाही का? केवळ काय राहतं? दुःख राहतं, चिंतेला तर वावच नाही. आणि म्हणून काय केवळ आहे ते काय शिल्लक राहतं? तर फक्त अर्जुना मी नसे ऐसा कवना ठाऊ असे, प्राणियांचे दैव कैसे नेते खती माते. साधं दुर्दैव आहे का? मग विचार करायचा आहे, जर समजा आपल्याला जगामध्ये अखंड असणारा उत्स्फूर्त परमात्मा, आनंद घन परमात्मा, ऐश्वर्य संपन्न परमात्मा, शक्ती नाही का, ऐश्वर्य संपन्न शक्तिवान परमात्मा, अति श्रीमंत, अति सुखाचा सागर असाच परमात्मा जर आपल्याला अनुभवाला येत नसेल, दिसत नसेल, तर त्याच्यासारखा दुर्दैवी, त्याच्यासारखा मग काय भयंकर पाप, नाही का, अपराधी येतो, गुन्हेगार येतो, देवाचा गुन्हेगार. आणि तो साधा नाही. आणि म्हणून ह्या जगामध्ये 100 मर्डर केले तर किती शिक्षा होती? 5-50 वर्षाची शिक्षा होती. 100 मर्डर केले की 5 वर्ष, किती तर 5-50 वर्षाची शिक्षा होती. परंतु इथं देवाला विसरला नुसता, आत्म्याला विसरणं म्हणजे साधा गुन्हा नाही, देवाला विसरणं म्हणजे साधं गुन्हा नाही. आणि म्हणून कसं आहे तर म्हणजे हजारो कोटी कल्प त्याला महाभयंकर दुःखाची शिक्षा त्याला मिळते, नाही का? 100 मर्डर केले, 1000 मर्डर केले, परंतु आत्मज्ञानाला प्राप्त झाला तरी तो पुण्यवान झाला, सुखरूप झाला. ह्या जगामध्ये कशाच्याही नादी लागायचं नाही. ह्या जगाला जो ठोकरून देतो आणि म्हणून तो डोळे झाकतो, डोळे असून जग पाहायचं नाही, डोळे असून काही पाहायचं नाही, कान असून काही ऐकायचं नाही, तोंड असून काही बोलायचं नाही, हात असून काही करायचं नाही, पाय असून कुठं जायचं नाही. मग ठाईचं बैसोनी करा एक चित्त, आवडी अनंत आळवाव. ठाईचं बैसोनी करा अनेक दुसरे, मज नाही आता निमली या चित्तापासून. आणि म्हणून त्या परमात्म्याचा ध्यास निर्माण होणं, परमात्मा प्राप्तीची इच्छा निर्माण होणं, त्यासाठी सगळ्या जगाला ठोकरण्याची ताकद बुद्धीमध्ये असणं, असा तो असतो. ह्या जगामध्ये कशालाच बोलत नाही. सगळं जग म्हणजे अज्ञान, अज्ञानाचं कार्य म्हणजे भ्रांती. आणि या विश्वाच्या पलीकडचं तो परमात्मा स्वरूप आहे, विश्व ईश्वराच्या पलीकडचा, जिथं काहीच नाही. तुकारामाला सांगता, मी देव पाहायला गेलो, देव मोठ्या सायासानं, मोठ्या प्रयत्नानं, अनेक जन्माचं पुण्य पदरी घेऊन, आत्मदृष्टी, ज्ञानदृष्टी उघडून देव पायाशी गेलो. तिथं गेलो तर काहीच दिसलं नाही. सगळीकडं पाहिलं, डोळे सत्ताड उघडे टाकून पाहिलं, काहीच दिसलं नाही. तसाच माघारी आलो. परंतु माघारी आलो तर सगळं देह आनंदानं गच्च भरून गेला होता. नसा नसातून आनंदाच्या उकळ्या फुटत होती. दिसलं तर काहीच नाही, परंतु नसा नसातून आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या. अगदी प्रेम, जणू काही या देहामध्येच प्रेमाची पूरचे पूर, अलोट असे प्रेमाची पूर येत होते. अशा प्रकारची स्थिती झाली, नाही का? आणि म्हणून आता ह्या आजचं जे आपण श्रवण केलं त्याला माप नाही बाबांनो. तुका म्हणे कैसे आंधळे हे जन, नाही, किंवा तुका म्हणे काय आंधळी हाती दिले जैसे मोती वाया जाई. या साधू संतांनी जगामध्ये आले, नाही का? जगामध्ये साधू संत आले. तुम्ही संत मायबाप कृपावंत, तुम्ही
संतांची किंमत गाढवांना मूर्खांना कधी कळत नसते. मूर्खांना कधी, पाप्यांना कधी किंमत कळत नसते. संतांची किंमत फक्त देवाला. संतांना कोण ओळखतं? संतांना संत ओळखतात, संतांना देव ओळखतात, संतांना पुण्यवंत ओळखतात. अत्यंत विचारी जे असतात ते संतांना ओळखतात, नाही का. आणि पापानं मलिन झालेली बुद्धी, अविचारानं मलिन झालेली बुद्धी, चुकीच्या विचारानं भ्रष्ट झालेली बुद्धी त्या आत्म्याला पाहू शकत नाही, आत्म्याला जाणू शकत नाही, आत्म्यापर्यंत पोहोचू शकत नाही. म्हणून संत संघामध्ये जाऊन काय करायचं? तर स्वच्छ व्हायचं. आणि शुद्ध अंतःकरण म्हणजे काय? शुद्ध अंतःकरण म्हणजे काय? कोरडं परमार्थ करतो, पण कोरडा परमार्थ 15-20 वर्ष परमार्थ करतोय, पण आपलं स्वार्थ बुद्धी गेली नाही, आपल्या इच्छा गेल्या नाहीत, आपली सटकलेली बुद्धी जागेवर आली नाही, जे करायला पाहिजे ते करत नाही, नको ते बुद्धीमध्ये आल्याशिवाय राहत नाही. आणि तरीसुद्धा वाटतं का आम्ही खूप काही करतो. यालाच खास मूर्खपणा म्हणतात, स्पेशल मूर्खपणा. याला काय म्हणतात? स्पेशल मूर्खपणा. स्पेशल. अशाने ज्ञानाची प्राप्ती होणार आहे. मग सद्गुरू कशाकरता केलेले? संत कशाला केलेले आहे? कशाला केलेलं आहे? आणि म्हणून संतांच्या जवळ कशाकरता जायचं? डॉक्टरकडे कशाकरता जायचं? डॉक्टरकडे कशाकरता जायचं? आधी तपासून घ्यायचं आणि मग औषध घ्यायचं. आधी तपासणी का? आधी औषध. आधी तपासणी का? आधी इंजेक्शन. आधी तपासणी आहे, डॉक्टर ही रीत आहे, आणि मग उपचार आहे. तर संतांकडून आधी तपासून घ्यायचं आणि मग औषध घ्यायचे, नाही का. आणि म्हणून काय आहे, तर आपल्याला जास्त नाही बोलायचं, परंतु 5 मिनिटामध्ये मी थोडक्यात विषयी आपलं चिंतन करायचं आहे. आणि म्हणून काय आहे, तर अज्ञान जगामध्ये माजलेलं आहे, नाही का. द्वैताचा काय झालेला आहे? द्वैताचा धुमाकूळ या जगामध्ये चाललेला आहे. सामर्थ्य संपन्न परमात्मा लोप पावलेला आहे. काय झालेला आहे, नाही का. हा ज्ञान सूर्य, हा एवढा मोठा प्रकाशमान, सगळ्या त्रिभुवनाला प्रकाश करणारा तो सूर्य काय झालेला आहे? झाकळून गेलेला आहे, अंधारून गेलेला आहे, निष्प्रभ ठरलेला आहे. का ठरलेला आहे? आपली मग विचार करा की त्या सूर्याला जी बुद्धीनं, सूर्याला कोणी झाकलं? सूर्याला कोणी झाकलं? अंधाराने झाकलं नाही, अंधार तर झाकू शकत नाही, परंतु आपल्या मूर्ख आणि दुष्ट बुद्धीनंच प्रकाशमान सूर्याला झाकलेलं आहे. आपल्या मूर्ख बुद्धीनं, आपल्या मलिन बुद्धीनं, आपल्या मूर्खपणानं या ज्ञानरूपी सूर्याला झाकून टाकलेलं आहे, नाही का. परंतु आणि म्हणून काय करायचं आहे, तर हे द्वैत आहे. द्वैत हे घालवलंच पाहिजे. द्वैत घालवल्याशिवाय अद्वैताची प्राप्ती कधीच नाही. द्वैत म्हणजे अज्ञान, द्वैत म्हणजे मूर्खपणा. द्वैताचं नावसुद्धा कानावर पडू नये. द्वैताचं नाव कानावर पडणं हे सुद्धा पापच आहे, नाही का. आणि द्वैत नाव कानावर पडू नये. आणि म्हणून कसं आहे, अद्वैताची प्राप्ती केल्याशिवाय राहू नये. अद्वैत अत्यंत शुद्ध आणि अत्यंत आनंददायक असतं. द्वैत हे अत्यंत घातक, साक्षात जहरी विष म्हणजे हे द्वैत आहे. गंमत हे मोठी. आणि म्हणून हे द्वैत काय करायचं? आकारू जेथ सरे जीवत्व जेथ नुरे, आकारू जेथ सरे जीवित्व जेथ नुरे, आणि द्वैत जेथ नुरे अद्वय जे, नाही का. द्वैत जेथ नुरे अद्वय जे म्हणजे जेव्हा द्वैत, ते अद्वैत कसं आहे, ते परब्रह्म कसं आहे, जिथं द्वैताचा वारा नाही, द्वैताचं नाव नाही, द्वैताची सावली नाही, औषधालाही द्वैत नाही, असं ते परब्रह्म आहे. त्या परब्रह्माच्या ठिकाणी द्वैत जाऊ शकत नाही. परब्रह्माच्या ठिकाणी द्वैत जाऊ शकत नाही, राहू शकत नाही. द्वैताला तिथं स्थानच नाही. त्या परब्रह्माच्या हजारो कोस अलीकडं, योजना अलीकडं हे द्वैत जळून खाक होतं. द्वैताचा वारा लागला, द्वैताचा वास आला की काय होतं,
अद्वैताचा वारा आला, अद्वैताचा वास आला की काय होतं, द्वैत जळून खाक होतं पहा. आणि म्हणून आता काय करायचं, आपल्यासारख्याला काय करायचं आहे, द्वैत घालवायचं आहे. आपण द्वैत जोपर्यंत घालवत नाही तोपर्यंत प्रचंड दुःख, नाही का, सुखापासून तो काय करतो, सुखाला आचवतो, सुखापासून दूर जातो, नाही का, आपल्या स्वरूपापासून दूर जातो. अग्नीमध्ये उडी घेणं, जाणून बुजून वाघाच्या मुखामध्ये, वाघाच्या गुहेत नाही तर वाघाच्या मुखामध्ये प्रवेश करणं म्हणजे हे द्वैत आहे. आणि म्हणून पाहता संत ज्ञानेश्वर महाराजांनी सगळ्या संतांनी ज्ञान सांगितलं. आगापई पुंडू कुमारा, काय लक्षामध्ये घ्या, येता स्वरूपाची घरा करीतसे आडवारा विश्वाभास, स्पष्ट सांगितलं. वाचता कशाला ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी वाचता कशाला, हे जर कळत नसेल तर काय सांगितलंय, आगापई पुंडू कुमारा येता स्वरूपाची घरा करीतसे आडवारा विश्वाभासू. आणि म्हणून जेव्हा आपण स्वरूपाकडे निघतो, परमात्म्याकडे निघतो, त्या विठ्ठल परमात्म्याच्या दर्शनासाठी, हृदयस्थ परमात्म्याचं दर्शन म्हणजे विठ्ठलाचं दर्शन म्हणजे जीवनमुक्ती आहे तिथं. म्हणून आगापई पुंडू कुमारा येता स्वरूपाच्या घरा करीतसे आडवारा विश्वाभास. परमात्म्याकडे जावं तेव्हा हे जग आडवं येतं. जग नव्हे हा जगाचा भास आहे बाबांनो, जग सत्य नाही, नाही का ही. आणि म्हणून येसा ती आलिया ओळगा शारंग धरू, नाहीतरी संसार जाईल रया. किती ज्ञान स्पष्ट सांगितलं. वेदांनी काय केलं, हात वर करून सांगितलं, साधू संतांनी ओरडून सांगितलं, नाही का. मोठे मोठे साधू संत त्यांनी सायास केले. वेदशास्त्र पोराने हाका मारी ती लोका, गाफील निजू नका काळ देईल धोका. म्हणून बुद्धल्या म्हणे तुम्ही हरिनाम जपा, लक्ष 84च्या चुकती लक्ष. त्याच्याकरता जगाचं स्वरूप सांगितलं. येसाती आलिया ओळगा शारंग धरू, नाहीतरी संसार जाईल रया. कवनाचे मायबाप पण कवनाचे गणगोत, इथंच माणूस बसतो. किती शास्त्र, 20 वर्ष शास्त्र ऐकतो, 15 वर्ष शास्त्र ऐकतो, परंतु बुद्धीमध्ये काळा कुट्ट अंधार काही जात नाही. आणि बुद्धीमध्ये प्रकाशाचा ठिपकासुद्धा, कवडसासुद्धा तिथं पडत नाही का. आणि याच्या इतका मूर्खपणा जगात कोणता असू शकत नाही, नाही का. आणि म्हणून कवनाचे मायबाप कवनाचे गणगोत, मृग जळवत जाईल रया. मृग जळवत जाईल रया. कसं, मृगजळ घालवायला काय लागतं, दुरीवरचा सर्प घालवायला किती बंदुका लागतात, किती कुऱ्हाडी लागतात, किती तलवारी लागतात, नाही का. मग या स्वप्नातलं जग घालवायला किती यज्ञ करावे लागतात, नाही का. आणि मग आपल्याला दिसणारं जग हेच आपलं प्रचंड दुःख आहे, हेच आपलं पाप आहे, आणि हेच आपल्या बुद्धीमधलं प्रचंड अज्ञान आहे. आणि जोपर्यंत या बुद्धीतलं जग जात नाही तोपर्यंत आपल्यात आणि पशुमध्ये फरक नाही, आणि तोपर्यंत सुखाचं नावसुद्धा घेऊ नये. ज्यानं बुद्धीतलं जग घालवलं, ज्ञानाचा बुद्धीमध्ये प्रकाश पडला, आत्मसुखाला तो प्राप्त झाला, त्याला काहीच करणं कोटी जन्म सफल झाले. तुकाराम महाराज अनुभवानं सांगितलं, आजही संसार सफळ झाला गे माई. नाही, तुका म्हणतात, जन्म आलो त्याचे आज फळ झाले साचे. स्पष्ट अनुभव आहे त्यांचा, तुकाराम महाराजांचा. आपला का अनुभव येत नाही. आपण एक तर आपल्याला काय बाबा एक दृष्टांत सांगायचे, नाही का. बाबा दृष्टांत सांगायचे, अगदी इतका सुंदर दृष्टांत मी अजून ऐकलं नाही, नाही का. म्हणजे का कोणता 2 लक्षणं कमी, 2 लक्षणं कमी. एक स्वतःला काही, पहिलं लक्षण कोणतं, स्वतःला काही समजत नाही, पहिलं लक्षण कमी. दुसरं लक्षण कोणतं कमी, कोणी थोबड वासून सांगतं तर आम्ही ऐकत नाही, हे दुसरं लक्षण. ऐकल्यासारखं करतो परंतु ऐकत नाही, ऐकल्यासारखं दाखवतो परंतु करीत नाही, नाही का. आणि स्वतःला फसवतो, फसवल्याशिवाय राहत नाही. आणि आपण किती मोठा स्वतःचा घात करून राहिलो हे मेलं तरी कळत नाही, नाही का. आणि म्हणून काय सांगितलं
तर तुकारामा असा अनुभव सगळी तोडबुद्धी असावी लागते. एक गाव दोन तुकडा, एक गाव दोन तुकडे. इथं नाटकं करून चालत नाही, सोंग डोंग करून चालत नाही. आपण संतांचं काय नुकसान होणार आहे? संतांचं काय नुकसान होणार आहे? आणि म्हणून कसं आहे, आपण आपलं त्यांचं ऐकत नाही, शास्त्राचं ऐकत नाही, म्हणजे त्यांचं काय तुम्ही ऐका नाही तर ना काय, त्यांना काही घेणं नाही. नरकाला तुम्ही आगीत उडी घेतली, साप एक जण आलाय, आगीचं घर आहे आणि बाई दुसरा साईडला उभा राहिला आहे, एक त्यात उडी मारून राहिला आहे. तो साईडचा माणूस म्हणतो, बाबा त्यात उडी नको मारून, जळून मरशील, होरपळून मरशील. तो म्हणतो तुला काय करायचं, आणि उडी मारतो. सांगणाऱ्याचं काय नुकसान झालं का? यांनी ऐकलं नाही, जळून खाक झाला, होरपळला, मेलो, ओरडला, भयंकर दुःखानं. सांगणाऱ्याचं नुकसान आहे नाही का? आणि ते काय कुणाचे गेले ज्याने त्याने आपले अहित केले. आणि म्हणून तुकाराम महाराज काय म्हणतात की जन्म आलो त्याची आज फळ झाली साची, तुम्ही सांभाळिले संती. तुम्ही संतांनो, तुम्ही माझा लहान बालकासारखा सांभाळ केला, तान्ह्या मुलासारखा सांभाळ घेतला. जन्मदाते आईपेक्षा सुद्धा तुम्ही माझं दुःख, तुम्ही मला सांभाळलं, मांडीवर घेतलं, कडे खांद्यावर घेतलं. तुम्ही मला लहानाचं मोठं केलं, दुःखातून आजारातून बाहेर काढलं. तुम्ही सांभाळिले संती, भय निरसरी खंती. कृत कृत्य झालो, इच्छा केली ते पावलो. आता इच्छा, आत्मज्ञान म्हणजे काय? इच्छाच न राहणं. इच्छाने इच्छा मारायची, अशी इच्छा करायची का कोणती इच्छाच राहू नये. शास्त्र हीच त्याची इच्छा, देव हेच त्याचं मन आहे नाही का? तुका म्हणे देवा आणि चिंतन हीच तुझी शोभा. म्हणून काय सांगितलं तर, म्हणून आगापै पंडुकुमारा येतात तर हे जगच आडवं येतं. म्हणून काय म्हटलेलं आहे, करुणी संसार वावो स्वरूपी अहंते ठावो, वावय अध्याय 15वा. हा 15वा अध्याय कशा करता येईल? करुणी संसार वावो स्वरूपी अहंते ठावो, वावय अध्याय. इतकं स्पष्ट सांगितलं. म्हणजे असं कोणं असतं काय? हे कोणी सांगतं? कीर्तनातून ज्ञान सांगावं, ज्ञान कशाला म्हणतात हे कळत नाही. कीर्तन करतो, प्रवचन करतो, अज्ञानच वाढून राहिलेलं आहे, अज्ञानच सांगतो. हे सांगणार जगामध्ये का थोडी मग माणसं आहेत का? आणि म्हणून सुटण्याचं सांग ना, अडकवण्याचं कशाला सांगतो? कीर्तन करून स्वतः अडकतो, प्रवचन करून स्वतः अडकतो, आणि दुसऱ्याला सुटण्याचं सांगतो आवाज. आणि म्हणून काय म्हटलेलं आहे, करुणी संसार वाव सुरपी अहंते ठाऊ. करुणी संसार वाव सुरपी अहंते ठाऊ, वावय आद्य 15वा. आणि हे जग काय करायचं आहे? वाव म्हणजे व्यर्थ, म्हणजे जग नाहीच, या सिद्धांतावर यायचं आहे. आपल्या बुद्धीला तिथं घेऊन जायचं आणि तिथं नेऊन सोडायचं आहे. आणि त्या बुद्धीला म्हणायचं आता इथंच तू आनंदाने विहार कर. पुढं करुणी संसार वाव. जिथं संसारच नाही, जिथं जगच नाही, जिथं मी नाही, जिथं तू नाही, सुषुप्तीमध्ये परमात्मा आहे, परंतु तिथं अज्ञानाचं बीज आहे नाही का? आणि म्हणून स्वरूपस्थिती जीवन मुक्ती हे साक्षात परब्रह्म स्वरूप आहे. आणि म्हणून काय सांगितलेलं आहे तर, करुणी संसार वाव म्हणजे स्वरूपी त्या आपल्या स्वस्वरूपाच्या ठिकाणी बुद्धीला प्रस्थापित करण्यासाठी, स्थापित करण्यासाठी, स्थिर करण्यासाठी कशा करता येईल? स्वरूप हो. हा 15वा अध्याय आहे. 15वा अध्याय वाचून डोळे उघडावे का नाही? उघडावे का नाही? अजून पहा काय सांगितलेलं आहे. मग ज्ञान म्हणजे काय तिथं सांगितलेलं आहे? ज्ञान म्हणून तिथं सांगितलेलं आहे, ऊर्ध्वमूल मदशाख मश्वत्थम प्रावुरव्ययम छंदांस यस्य पर्णानी यस्तम वेदस्व वेदवित. अर्थ कळला? अर्थ कळला का? काय? यस्तम वेदस्व वेदवित ऊर्ध्वमूल मदशाख मश्वत्थम प्रावुरव्ययम. हे संसार वृक्ष, अश्वत्थ वृक्ष मूळवर आहे, त्रैलोक्यात शाखा आहे. त्रैलोक्य हेच अश्वत्थ वृक्षाचा विस्तार आहे. ब्रह्म हेच त्या अश्वत्थ वृक्षाचं मूळ आहे नाही का? आणि तर ह्या अश्वत्थ वृक्षाला म्हणजे ह्या जगाला यस्तम वेद, या जगाला जो जाणतो त्याला ज्ञानी म्हणतात.
यस्तव वेद स वेदवित. वेदवित म्हणजे वेद जाणणारा म्हणजे ज्ञानी. ह्या जगाला जाणलं. आपण जाणलं का जगाला? जाणलं जगाला? जगाला जाणलं नाही, स्वतःला जाणलं नाही, तो देवाला काय जाणणार आहे? ज्याने जगाला जाणलं, ज्यानं स्वतःला जाणलं, ज्यानं श्री गुरूंना जाणलं, ज्याने जगाला जाणलं, परमात्म्याला जाणलं, तो साक्षात परमात्मा होतो. आणि म्हणून पहा काय म्हटले, तो साक्षात परमात्मा. याच्याकरता काय नाथ महाराज वर्णन करतात पहा. ऐशे दळण दळीले दोन्ही तळ्यासहित. दळण दळ जनाबाईचं जातं होतं. जनाबाईच्या जात्यानं काय दळलं? काही नाही, भरडीत बसली. संसार भरडीत बसले नाही, आपलं कौतुक करीत भरडीत बसले नाही. जनाबाईनं काय केलं? कोणतं दळण दळलं? हे द्वैताचं दळण दळलं. ऐशे दळण दळीले काय म्हटलेले? सासूपुढे ठेविले पिठम्या भरिले एरे बातू विठ्ठला. जनाबाईनं. नाथ महाराज म्हणतात ऐशे दळण दळीले दोन्ही तळ्यासहित. दळण दळता काय केलं? वरचहित जातीची 2 तळी असतात. ज्वारी असेल, बाजरी असेल, तीही दळली. वरचं तळ आणि खालचं तळ दोन्ही तळी दळून टाकली. दोन्ही तळ्यांचं पीठ करून टाकलं. काहीच उरलं नाही. याला दळण करणं. पूर्वीच्या बाया दळण करीत होत्या, आता म्हणला दळणच करता येत नाही. का? आता गिरणी निघाल्या, आता कसली जाती आली नाही का. आणि म्हणून काय आहे, असं दळण करायचं आहे नाही का. आणि म्हणून तेवढ्याकरता बुद्धी. सगळे प्राणी आडवे आहेत, फक्त मनुष्यच तेवढं उभा आहे. आहार निद्रा भयमैथुन सर्व योनीशी समसमान, तरी मनुष्य देहीचे ज्ञान जाण सर्वता नाही. सगळं ज्ञानी, फक्त बाहुल्य मनुष्य देही निजे ज्ञान खातले पाहिजे नाही का. असं मनुष्य देहामध्ये ते आत्मज्ञान भरलेलं आहे. म्हणून हे साधे का मनुष्य देह ऐसा निध साधिले ते साधा सिद्ध. आणि म्हणून मनुष्य देहाचा येऊन कचरा केला, न आसुर पशु झाला तो का म्हणे वाया गेला. हा भ्रम आहे. आम्ही लय करतो. अंतकरण शुद्ध नाही, त्यात बोध करील काय. अंतकरण शुद्ध, डॉक्टरकडून तपासून घ्या, मग मेडिकलमध्ये जाऊन औषधं घ्या. काय करा, डायरेक्ट मेडिकलमधून औषधं घेतली का रिॲक्शन येते. एखाद्या भयंकर नको ते होऊन जातं. आणि डॉक्टरकडून तपासून घ्या आणि मग औषधे घ्या. आणि मग काय करतात, ते आजार घालवतात नाही. आणि म्हणून कसं आहे तर म्हणून पहा द्वैताची द्वैत घालवायला सांगितले. आता गंमत अशी, द्वैत म्हणजे काय? द्वैत म्हणजे हा देह, द्वैत म्हणजे हे जग, द्वैत म्हणजे श्रीगुरु, द्वैत म्हणजे वेदशास्त्र. आता द्वैत जर घालवलं तर अज्ञान. द्वैतानं काही, द्वैत म्हणजे माया आहे. काय करायचं आहे? मोलकरी नसते, मोलकरीने कोण काम, घर मी नेहमी सांगत असतो, तिच्याकडून काम करून घ्यायचं आणि तिला घराच्या बाहेर काढायचं. तिला गाडीत फिरवायचं नाही, घराच्या चाव्या तिच्या हातामध्ये द्यायचे नाही का. आणि तसं काय सांगितलेलं आहे, तसं ह्या द्वैताकडून काय करायचं, ह्या मायेकडून काय करून घ्यायचं. ह्या जगामध्ये येऊन काय, जग वाईट नाही, देह वाईट नाही, मायाही वाईट नाही का. पैसा वाईट नाही, परंतु पैशाचा वापर जर करता आला नाही तर तोच पैसा आपला घात करतो, सर्वनाश करतो. आणि पैशाचा वापर जर चांगला करता जर आला तर काय होतं, तोच पैसा माणसाला अत्यंत सुखी आणि समाधानी आनंदी करतो. विष आहे ते जर जाणकाराच्या सल्ल्याने घेतलं तर ते काय करतं, आजार घालवतं, आरोग्य प्राप्त करून देतं. आणि स्वतःच्या मनाने घेतलं का ते विष सुद्धा सर्वनाश करतं. म्हणून हे द्वैत वाईट जरी असलं, शरीर हे द्वैत आहे, जग हे द्वैत आहे, माया हे सुद्धा द्वैत आहे. परंतु शरीर 2 सांगितलं. आधी द्वैत सांगितलं, द्वैताची वाट, आणि दुसऱ्या चरणात अद्वैताची वाट. शरीर रोगाचे भांडार, शरीर दुःखाचे कोठार, शरीर दुर्गंधीचे थार, नाही अपवित्र शरीराशी. ही द्वैताची वाट, ही द्वैताची वाट आहे. शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे घोसरे, शरीर होय साध्य केले, शरीर साधले परब्रह्म. ही अद्वैताची वाट आहे. बुद्धीनं पहिली वाट धरली तर शरीर रोगाचे भांडार, शरीर दुःखाचे कोठ.
अद्वैताची वाट जर धरली, भक्तीची वाट जर धरली, ज्ञानाची वाट जर धरली, तर शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे घुसले, नाही का. आणि म्हणून आत्मसुखाच्या गोडिया जो का विटे सकळ विषया. पाहता आत्मसुखाची या गोडिया जो का विटे सकळ विषया. आत्मसुखाची या गोडिया जो का विटे सकळ विषया. काय सांगितलं? आत्मसुखाची या गोडिया जो विटे सकळ विषया. जयाच्या ठाई इंद्रिया मानू नाही, इंद्रियांचं ऐकत नाही. प्रकृतीचे केले नेघे, मनाशी चाड न सांगे. प्रकृतीचं काही घेत नाही, मनाचं ऐकत नाही. परंतु श्री संत आणि शास्त्रबुद्धीनं विवेकयुक्त झालेल्या बुद्धीनंच तो काय करतो, जगामध्ये वागतो. आणि हंस ज्याप्रमाणे फक्त शुद्ध दूध ग्रहण करतो, तसं जगातलं ब्रह्मतत्व तो शोधतो, ग्रहण करतो. आणि म्हणून काय सांगितलं आता, तर आत्मसुखाच्या गोडिया जो का विटे सकळ विषया. जयाच्या ठाई इंद्रिया मानू नाही, प्रकृतीचे केले नेगे, मनाशी चाड न सांगे. श्रद्धेचे संभोगे सुखिया झाला, तया तेची घेऊशित. ते ज्ञान पावे निश्चित, नाही का. जया माझी अचुंबित शांती असे, ते ज्ञानहृदयी प्रतिष्ठे. शांतीचा अंकुर फुटे, मग विस्तार बहुप्रगटे आत्मबोधाचा. हे संतांचं आहे. आणि म्हणून जग द्वैत, जग देह, शास्त्रीय द्वैत, अशास्त्रीय द्वैत. माया, जग, देह, बुद्धी यांचा उपयोग आत्मज्ञानाच्या प्राप्तीकरता करायचा. प्राप्ती झाली आजही साधने सरिती अपेक्षा. गंगा वाहते वाहते, गंगा वाहते 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 समुद्राला काय करते, जाऊन मिळते. आणि मग ती आपलं मूळ नाम रूप विसरून जाते. तिला आता नदी हे नाव नाहीत नाही, नदी हे तिला नदी म्हणून तिला ओळखत नाही. आता ती समुद्रच होते नदी, पण समुद्राला मिळाली म्हणून समुद्र झाली, नाही का. मग द्वैत हे चांगलं नाही, अद्वैत द्वैताकडूनच अद्वैताकडे जायचं आहे, नाही का. काय करायचं आहे, बहुरूपी जरी संन्यासाचा वेश पाहुणे तयास धन देते. बहुरूपयाला दिले नाही संन्याशाला, सगुणी भजतात येथे पाहणे. अद्वैताकडूनच अद्वैताकडे जायचं. द्वैत हे वाईट, द्वैत हे वाईट, चांगलं का वाईट, द्वैत चांगलं का वाईट, तर माहेर चांगलं का वाईट, माहेर चांगलं का वाईट. माहेर जोपर्यंत लग्न झालं नाही तोपर्यंत माहेर खूप, तोपर्यंत आधी माहेरला सोडून चालणार नाही. लग्न झालं नाही, नाही का. माहेरची निंदा कोणी करावी, जी सासरी गेलेली आहे, 2-3 मुलं झालेली आहेत, स्वतःच्या प्रपंचात रत झालेली आहे, तिला माहेर त्याज्य आहे. तिनं माहेरचं नाव काढू नये, तिनं माहेरचा संपूर्ण त्याग करावा. परंतु जिचं लग्न झालेलं नाही तिनं मात्र माहेर सासरचं नाव येऊ नये. तिनं मात्र माहेरचं प्रेम घ्यावं, माहेरवर प्रेम करावं, माहेरसाठी जागावं, नाही का. तसं द्वैतातून अद्वैताकडे जायचं, माहेरातून. आणि द्वैत जर वाईट म्हटलं, द्वैताचा आपण स्वीकारच केला नाही तर आपल्याला भजन करता येणार नाही, ज्ञानेश्वर वाचता येणार नाही. द्वैत हे शास्त्रीय द्वैत आणि अशास्त्रीय द्वैत, नाही का. जीवकृत द्वैत आणि ईश्वरकृत द्वैत. आणि अशास्त्रीय द्वैत बंधनामध्ये टाकतं आणि शास्त्रीय द्वैत बंधनातून सोडवतं आपल्याला. आणि म्हणून तिथं काय म्हटलेलं आहे, अशास्त्रीय द्वैताचा त्याग करायचा आहे आणि शास्त्रीय द्वैताचाही त्याग करायचा आहे. आणि जिथं केवळ अद्वैत उरतं, परब्रह्मस्वरूप उरतं. म्हणून काय आहे, तर काय म्हटलेलं आहे, न त्यागावे न भोगावे, मध्येच विभागावे. म्हणून शरीरात येऊन काय आहे, येण्याची शरीर येणे सरे, किंबहुना ऐर झाले चरापडे. आणि म्हणून याच देहानं काय करायचं आहे, तर ह्याच प्रकृतीनं, ह्या प्रकृतीचा शोध घ्यायचा आहे, परमात्म्याचा शोध घ्यायचा आहे. आणि आपल्याला त्या जसं समुद्राचं मीठ
त्या मीठ समुद्रामध्ये पडलं स्वतःला संपून टाकतं आणि स्वतः समुद्र होतं. तसं जीवानं काय करायचं आहे, आपल्या स्वतःला त्या स्वरूपामध्ये विसर्जित करायचं आहे आणि ब्रह्मस्वरूप प्राप्त करून घ्यायचं आणि आयुष्य सफल करायचं. पुंडलिक आणि बाबासुद्धा अनुभवानं सांगायचे, मी सुद्धा अनुभवानं सांगतो.